नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET मार्च 2026 प्रोविजनल हॉल तिकीट्स आपले डाउनलोड करण्यासाठी आपल्या CET सेलने आपल्याला वेबसाईटवरती ते अवेलेबल करून दिले आहेत. तर चला कशा प्रकारे आपल्याला ते डाउनलोड करता येतील ते ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. विद्यार्थी मित्रों, प्रत्येक आपली अपडेट जी आहे CET सेलची आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचं चॅनल नेहमी तत्पर असतं. ही बाब आपण लक्षात ठेवा. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रों, आपणास असा टेक्स्ट मेसेज आला असेल ज्यामध्ये हॉल तिकीट फॉर महा BEd CET दॅट इज जनरल BEd, स्पेशल BEd अँड ELCT BEd 2026 इज नाव अवेलेबल फॉर डाउनलोड. प्लीज विजिट द वेबसाईट दॅट इज cetcel.mahacet.org. हा मेसेज आपल्याला टेक्स्ट मेसेज आपल्याला मोबाईलवरती आला असेल, जो की आपला रजिस्टर मोबाईल नंबर तुम्ही आपल्या CET सेलला दिलेला आहे त्यावरती हा नंबरवरती मेसेज आलेला असणार आहे. जरी एखाद्याला मेसेज आला नसेल तर त्याने आपल्या लॉग इनमध्ये जावं आणि लॉग इनमधून आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करता येईल. तर चला पाहूया आपल्या CET सेलवरती कशा प्रकारे आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करता येतं. तर cetcel.mahacet.org असं आपल्याला गुगल ब्राउझरमध्ये आपल्याला टाईप करावं लागेल आणि सर्च करावं लागेल. यावेळेस आपण त्या पेजवरती पोहोचू. आपल्या गुगल ब्राउझरमध्ये आपण cetcel.mahacet असं टाईप केल्यानंतर सर्च याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपण ह्या पेजवरती पोहोचतो आणि या पेजवरती आल्यानंतर आपण होमपेज आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे रनिंग नोटिफिकेशन्स पाहायला मिळतात. यामध्ये आपल्याला CET सेलच्या नोटिफिकेशन्स आणि होम पेजवरती आपल्याला एक टॅब दिलेली आहे, ती म्हणजे CET सेल एक्झामिनेशन पोर्टल. त्याला क्लिक करूया आपण. क्लिक करताच आपल्याला लॉग इनसाठीचे डिटेल्स टाकण्यासाठी टॅब येतात, ज्याचे रजिस्टर्ड ईमेल ID आणि त्यानंतर पासवर्ड इनरोल केल्यानंतर आपल्याला साइन इन याला क्लिक करायचं आहे. लॉग इन करताच आपलं नाव आपल्याला इथे पूर्ण नाव दिसतं. तसेच वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला हॉल तिकीट ॲडमिट कार्ड जे आजपर्यंत टॅब ओपन होत नव्हती ती टॅब आता आपल्याला क्लिक करताच इथे हायर एज्युकेशन या अंतर्गत UGला आपण फॉर्म भरला असेल तर महा BEd जनरल, स्पेशल अँड ELCT हे आपल्याला पाहायला मिळतं. हॉल तिकीट याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपल्याला डाउनलोड ॲडमिट कार्ड असं पाहायला मिळतं. डाउनलोड ॲडमिट कार्ड याला आपण डाउनलोडच्या खाली जो ॲरो आहे या ॲरोला आपण क्लिक करताच आपल्याला ॲडमिट कार्ड जे आहे डाउनलोड झालेलं पाहायला मिळतं. ॲडमिट कार्ड डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ते दिसतं. विद्यार्थी मित्रो, ॲडमिट कार्डवरती आपल्या CET सेलचा लोगो आपल्याला पाहायला मिळतो. CET सेलचं कोटेशन स्टेट महाराष्ट्र इंटरस्टेट कॉलम स्टेट सेल मुंबई महा BEd जनरल, स्पेशल अँड ELCT ॲडमिट कार्ड जे आहे 2026 आपल्याला इथे पाहायला मिळतं. ह्या ॲडमिट कार्डवरती आपला फोटो, आपली साईन आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ॲडमिट कार्डवरती असलेल्या ज्या दुसऱ्या डिटेल्स आहेत त्यामध्ये आपल्याला कॅन्डिडेट्स फुल नेम पहिल्या कॉलममध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर कॅन्डिडेट्स नेम ॲज पर फेच अकाउंटप्रमाणे आपलं नाव, त्यानंतर आपला आधार कार्ड नंबर, शेवटचे काही डिजिट्स म्हणजे 4 डिजिट्स आपल्याला पाहायला मिळतात. आपला रोल नंबर इथे दिलेला असतो. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, आपला पासवर्ड आहे, त्यानंतर तो इथं आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन, आपली कोणत्या तारखेला एक्झामिनेशन आहे त्याची डेट आपल्या हॉल तिकीटवरती आलेली आहे. तर 29/3/2026 रोजी म्हणजे शेवटच्या दिवशी हा पेपर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक्झामिनेशनचा टाईम दिलेला आहे. टाईम ऑफ एक्झामिनेशन जो आहे तो आहे 11 AM ते 12:30 म्हणजे 12:30 PM म्हणजेच दुसऱ्या सेशनमध्ये हा पेपर आहे. पहिलं सेशन जे आहे ते 9 वाजता सुरू होणार आहे, तर दुसरं सेशन 11 ते 12:30 असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. हे प्रोव्हिजनल हॉल तिकीट आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आपल्याला CET सेलचा जो 1.5 तास अगोदर आपल्याला जायचं आहे. 11ला हा पेपर सुरू होणार आहे. तर रिपोर्टिंग टाईम जो आहे रिपोर्टिंग टाईम 9:30 AM आहे. म्हणजेच 1.5 तास अगोदर आपल्याला तिथं हजर व्हायचं आहे. तिथं आपले चेकिंग तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे झालेलं पाहायला मिळतं. बायोमेट्रिक आपल्याला अटेंडन्स द्यावं लागतं. यासाठी लागणारा कालावधी म्हणजेच 1.5 तास आपल्याला तिथं अगोदर पोहोचायचं आहे. गेट क्लोज होतं 10:30ला. गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांचे पेपर त्यांना देता आले नाही, कारण गेट क्लोज झालं आणि कोणत्याही कारणासाठी CET सेल गेट उघडत नाही. सगळ्या सेंटरचे गेट जे आहेत ते 100% 10:30ला क्लोज होतात.
ही बाब आपण लक्षात घ्या. आणि 10:30ला आता हा पेपर 11 वाजता पेपर आहे, म्हणजे अर्धा तास अगोदर गेट बंद होईल. तर प्रत्येक सेशनमध्ये अर्धा तास अगोदर गेट बंद होणार आहे आणि रिपोर्टिंग टाईम हा दर सेशनला 1.5 तास अगोदर आहे. ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर आपलं मीडियम ऑफ एक्झामिनेशन जे आहे तर लँग्वेज इंग्लिश आणि मराठी कधीही आपल्या ह्या लँग्वेज आपल्याला चेंज करता येतात. आपल्या राईट साईडला आपल्याला इंग्लिश आणि त्यानंतर मराठी असे 2 आपल्या तिथं टॅब दिसतात. ज्या टॅबला आपण क्लिक करू ती भाषा आपल्याला आलेली पाहायला मिळते. म्हणजे आपण कितीही वेळेस त्या भाषा बदलू शकता पेपर सोडवण्याच्या दरम्यान. ही बाब आपण लक्षात ठेवा. त्यानंतर इथे आपल्याला ज्या इतर बाबी दाखवलेल्या आहेत त्यामध्ये आपलं फक्त सध्या आपल्याला एक्झाम सिटी जी आहे ती समजलेली आहे, आपल्याला सेंटर समजलेलं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. हे प्रोव्हिजनल हॉल तिकीट आहे. यामध्ये व्हेन्यू ऑफ डिस्ट्रिक्ट तिथं डिस्ट्रिक्टचं आपल्याला नाव पाहायला मिळतं आहे. आपण इथं ते कॉम्पिटिशन बाबीमुळे हाईड केलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथं पूर्ण पत्ता जो आहे म्हणजेच कुठलं कॉलेज, कोणता रोड, कोणतं गाव, तालुका कोणता, ह्या ज्या बाबी आहेत त्या आपल्याला हॉल तिकीट पूर्णपणे कधी पाहायला मिळणार आहे तर परीक्षेच्या 2-3 दिवस अगोदर ते येणार आहे. म्हणजेच आपलं पूर्ण हॉल तिकीट ज्याला आपण हॉल तिकीट असं म्हणूया हे प्रोव्हिजनल हॉल तिकीट आहे. तर प्रोव्हिजनल हॉल तिकीटमध्ये ह्या बाबी आपल्याला अजून नमूद झालेल्या पाहायला मिळत नाहीत. तर हे झालं हॉल तिकीटचं पहिलं पेज. आणि दुसरं पेज जे आहे हॉल तिकीटचं त्यावरती आपल्याला सूचना ज्या की इंग्रजीमध्ये दिलेल्या आहेत पैकी आपण ऑलरेडी सगळ्या सूचना जवळपास सांगितलेल्या आहेत. त्या सांगितलेल्या सूचना इथं आपल्याला पाहायला मिळतात. कॅन्डिडेट शूड रीच द CET एक्झामिनेशन सेंटर बिफोर गेट क्लोजर टाईम. आणि त्यावरती मेन्शन केलेला टाईम जो आहे आपल्याला म्हणजे 1.5 तास जो अगोदर टाईम मेन्शन केलेला आहे त्यावेळेपूर्वी आपल्याला तिथं पोहोचायचं आहे. त्यानंतर यू विल बी रिक्वायर्ड टू एंटर द युजर नेम. आपला रोल नंबर जो आहे तो आपण हॉल तिकीटवर लक्षात करून घ्या कुठला रोल नंबर आहे, कोणता आपला इतर नंबर म्हणजे ॲप्लिकेशन नंबर आपल्याला गरज नाही, आपल्याला रोल नंबरची गरज आहे. हॉल तिकीटवर रोल नंबर आपल्याला माहीत पाहिजे कोणता रोल नंबर आहे त्यावरती. त्यानंतर पासवर्ड जो आहे तो आपला डेट ऑफ बर्थ आहे, त्याचा फॉर्मेशन कसं आहे तर अगोदर डे म्हणजेच तारीख, त्यानंतर काय आहे तर त्यानंतर आहे महिना म्हणजेच आपण 1/6/2000 असं जर आपण गृहीत धरलं तर आपल्याला अगोदर 01 लिहावं लागेल, त्यानंतर 06 लिहावं लागेल आणि 2000साठी 2 आणि 3 वेळेस 0 अशा प्रकारे आपल्याला पासवर्ड टाकावा लागेल. त्याप्रमाणे आपली जी डेट आहे ते पासवर्ड आपल्या प्रत्येकाचा राहणार आहे. आणि एक्झाम आपली ऑनलाईन कंडक्ट होणार आहे म्हणून ऑलरेडी सांगितलेलं आहे आपण, ते इथं परत मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर बायोमेट्रिक आपले काय असणार आहे, थंब असणार आहे म्हणजे त्याला आपण अंगठा म्हणतो. डाव्या हाताचा अंगठा आपल्याला द्यावा लागेल, राईट हँड फिंगरप्रिंट द्यावा लागेल, उजव्या हाताचा परत अंगठा द्यावा लागेल. आणि लाईव्ह फोटोग्राफ आपला फोटो तिथे काढण्यात येणार आहे, तोही आपल्याला फोटो काढण्याची तिथे गरज आहे, तर अनुमती आपल्याला द्यावी लागेल. म्हणजे प्रत्येकाचं ते फोटो काढणार आहेत ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर यू आर रिक्वायर्ड टू ब्रिंग हॉल तिकीट. सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्याकडे असणारी गोष्ट जी आहे ती आहे हॉल तिकीट 1 नंबरला, 2 नंबरला ID प्रूफ, 3 नंबरला आपल्याला निळ्या किंवा काळ्या पेनची गरज आहे. आपल्याला वाटेल परीक्षा ऑनलाईन आहे तर पेनसोबत काय करायचं तर आपल्याला तिथे रफ पेज दिलं जातं, ब्लँक रफ पेज. त्यावरती आपल्याला ज्या बाबी सोडवायच्या आहेत किंवा सॉल्व करण्यासाठी तिथे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत त्यासाठी आपल्याला पेन आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स ऑप्टेड फॉर द स्क्राईब. तर ज्या विद्यार्थी दुसरा स्क्राईब शाल बी ब्रिंग डेली फील्ड प्रिस्क्राईब फॉर्म. ज्यांनी रायटर निवडलेला आहे तर रायटर प्रत्येकाला मिळत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ज्यांनी निवडलेला आहे त्यांनी फॉर्म जो आहे त्या दिलेल्या फॉर्मॅटमध्येच भरून आणणं गरजेचं आहे, तरच त्यांना ती सुविधा देण्यात येईल. त्यानंतर बाकीच्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे आपण त्या वाचन करून घ्याव्यात, आपलं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावं. हॉल तिकीट डाउनलोड करायला आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. काही अडचण आल्यास इथे परत आपल्या CET सेलने आपल्याला हेल्प म्हणून हेल्पलाईन नंबर्स दिलेले आहेत. तर ऑफिस टाईममध्ये म्हणजे सकाळी 9 ते सायंकाळी 6पर्यंत आपण त्यांना फोन करू शकता. अशा प्रकारचा टाईम त्यांनी तिथे मेन्शन केलेला आहे. या प्रकारे आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहेत जे की प्रोव्हिजनल हॉल तिकीट आहेत. लवकरच आपलं एक्झाम सिटी आपल्याला आता माहीत झाली. आता आपल्याला माहीत होणं बाकी आहे ते म्हणजे आपलं सेंटर. तर परीक्षेपूर्वी 3 दिवस अगोदर आपल्याला ते सेंटर माहीत होणार आहे, यावरही आपण लक्ष ठेवा. आणि त्यानंतर त्या शहरामध्ये आपलं जे सेंटर आहे ते आपण माहीत करून घ्या. कारण बरेच वेळेस आपलं शहर आणि सेंटर शहर यामध्ये तफावत जास्त असेल, अंतर जास्त असेल तर ते सेंटर आपण योग्य वेळी आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे. त्याचं लोकेशन कसं आहे, जाण्याचा जो मार्ग आहे तो कसा आहे हे आपण माहीत करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून उशीर होऊ नये व गेट क्लोजर टाईम निघून जाऊ नये. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.